त्या दिवशी त्यांनी धमकी दिली की आम्ही शस्त्र उचलणार, बरोबर? शस्त्र उचलणार आणि मारणार कोणाला त्या शस्त्रांनी? त्या शस्त्र उचलण्याची भाषा आम्ही पण आमच्या तलवारी काढू का? मग आमची तर परंपरा आहे शिवाजी महाराजांची आणि मराठ्यांची, आम्ही पण काढतो तलवारी, आम्ही पण उचलतो शस्त्र, मग काय करायले? आणि हे एवढं म्हणतात की ह्यांच्यामुळे मुंबई चालली आहे, ह्यांच्यामुळे, ह्यांच्यात जर एवढी धमक आहे, ह्यांना वाटतं की ह्यांच्यामुळे महाराष्ट्र घडलाय, तर ह्यांनी यांचा गुजरात आणि राजस्थान घडवून दाखवा ना, आमची मुंबई सोडावी आमच्यासाठी. त्या दिवशी ह्यांचीच एक मीटिंग झाली, त्याच्यात एक बाई म्हणत होती आम्ही 5 दिवस दुकानं बंद ठेवू, मग ह्यांची अक्कल ठिकाणावर येईल. आम्ही म्हणतो 5 दिवस का, कायमची बंद करा, आमचं काही नुकसान, आम्ही काही फरक पडत नाही जर दुकानं बंद झाली तर, आम्ही पुढचं काय ते बघून घेऊ. दुसरी गोष्ट, तुम्ही कोर्टाचा अपमान केलेला आहे, तसंच पोलिसांचा अपमान केलेला आहे. न्यायालयाने दिलेल्याचा आदर जर इथला कोणताही समाज करत नसेल तर नक्कीच हा कुठेतरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापली ताकद दाखवण्याचा प्रकार, मराठी माणसाला ताकद दाखवण्याचा जो प्रकार चालू झालेला आहे आणि त्याचे हे कुठेतरी चित्र जे दिसतंय ते आपापली ताकद दाखवण्याच्या माध्यमातून दाखवलं जातंय. त्यामुळे नक्कीच कोणी मराठी माणसाला आव्हान देणारं कोणतेही स्टेटमेंट यापुढे आम्ही सहन करणार नाही, हे सांगण्यासाठी प्रामुख्याने आम्ही इथे आलेलो आहे. म्हणजे आणि माझ्याकडे अजून एक व्हिडिओ आहे, तो माणूस सरळ सांगतो की गुजरात्यांची ताकद दाखवून द्या. ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे मुसलमानांनी हिंदूंना मारायचं, जैन लोकांनी हिंदूंना त्रास द्यायचा, आम्ही काय मूर्ख आहोत का इथे महाराष्ट्रात राहणार आहे? ऐसा तो नहीं लग रहा है कि इलेक्शंस आ रहे हैं तो इसलिए इस तरीके के माहौल? हाँ, तो फिर वो उनको समझना चाहिए ना, उन्होंने ये सब नहीं करना चाहिए, उन्होंने भी चुप बैठना चाहिए ना. अगर उनको इतना दिमाग है ये इलेक्शन के लिए हो रहा है तो तुम लोग भी चुप बैठो, हम लोग भी चुप बैठेंगे. छोड़ दो बात. त्यांना जर एवढी कबूतरची आवड आहे ना, आम्ही त्यांच्या विरोधात नाही आहे, मग त्यांनी आपल्या मंदिराला जाळ्या का लावल्या, ताडपत्री का लावली? मग त्यांना जर एवढी आवड आहे ना तर त्यांनी ते कबूतर आपल्या त्यांच्या मंदिरात जाऊन दे, आम्ही तिकडे दाणे पाणी घालतो ना त्यांना आम्ही. आणि दुसरं एवढंच त्यांना हे आहे तर त्यांनी त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, नो डाऊट, बरोबर आहे, तर त्यांनी आपले फ्लॅट मोठे घ्यावे, त्यातला एक रूम जसं बेडरूम किचन हॉल असतो तसा एक कबूतर रूम करावा आणि त्याच्यात पाळावे कबूतर. बोलना ऐसा है कि सैकड़ों वर्षों से, हजारों वर्षों से कबूतरों को दाना डाल रहे हैं, तो अब जाके ये क्यों? कारण आता संख्या वाढली आहे, आता लोकांची संख्या वाढली, कबुतरांची संख्या वाढली आणि त्रास वाढलाय. ह्याच्यापूर्वी लोक कमी होती, झाडं होती, माणसांची संख्या कमी होती, कबूतरांची संख्या पण कमी होती, त्यामुळे चालून जात होतं. दूसरे तरफ से यही बात आती है कि लोगों की भी संख्या बढ़ गई है, तो कबूतरों की भी तो संख्या बढ़ेगी ही, तो लोगों को तो यहाँ से नहीं हटाया जाएगा. उनको उनके नेचुरल हैबिटेट में रहने दो ना, उनको उनके नेचुरल हैबिटेट में, आप क्यों बढ़ा रहे उनकी संख्या? दाना पानी खिला के यहाँ पे बुलाएंगे तो उनको और यानी कि मेहनत करने की जरूरत ही क्या है? उनको अगर फ्री में यहाँ पे मिलता है, अगर आप अगर एक रूम कबूतर रूम करावा, त्यांनी मोठे फ्लॅट घ्यावेत, एक रूम कबूतर रूम करावा आणि त्याच्यात त्यांनी किचन, बेडरूम, हॉल आणि एक कबूतर रूम असं करून त्याच्यात पाळावे. साधारण किती वर्ष झालं हा कबूतरखाना आहे? तुम्ही तुमच्या मंदिरांना जाळ्या लावून ठेवल्या आहेत, ह्या कशासाठी जाळ्या लावून ठेवलेल्या आहेत? कबुतरांमुळे जो काय त्रास होतोय हा सामान्य माणसाला होतोय आणि या सामान्य मराठी माणसांसाठी, प्रत्येकासाठी आम्ही आज रोडवरती होतो. दो चीज़ें, एक तो मैंने भी पूछा था कि जाली लगाई हुई है, क्यों जाली लगाई हुई है? कई लोगों का उत्तर ये रहा है कि अंदर पंखे चल रहे हैं तो कबूतर अंदर आ जाएंगे तो उनको पंखे से लग सकता है, इसलिए वो जाली लगाई हुई है. पंखा, बरोबर आहे, बोला मॅडम. पंखा बंद करा, एसी लावा, एसी मध्ये राहा. एरवी तुम्ही सांगता आम्ही 100% हे देऊ म्हणून ना, गव्हर्नमेंटला टॅक्स देऊ, मग त्या 100%मध्ये तुम्ही एसी बसवा, एसीवर कबूतरांना घरं बांधायला द्या, पंख्यांची गरजच नाही आहे ना. मैम, आरोग्य की जो बात होती है, आरोग्य के भी बारे में लोगों का कहना ये, आरोग्य के भी बारे में लोगों का कहना ये है, कहीं पर भी ये फाइंडिंग आई नहीं है, WHO का ऐसा कुछ सर्क्युलर आया नहीं है. बघा, माझ्या बिल्डिंग मधल्या एका लेडीला डॉक्टरांनी, हे बघा इथे वाचा, कोणाला हे बघा, हां, तर कशावरून तुम्ही म्हणता नाही? ज्या लोकांना होतं त्यांना विचारा. दुसरं म्हणजे मला घरात खिडकी खोलायला मिळत नाही, खिडकीवर एवढी कबूतर घू घू, आणि माझ्या एसीचा पाईप पण खराब झाला आहे. कितीतरी प्रॉब्लेम होतात. हे ठीक आहे, जीव द्या आपल्या जागी, ठीक आहे, माणसांना जीव नाही का? त्यांनी जगू नये, दुसरे पण पक्षी आहेत. आता आमचा पितृपक्ष होता, आमच्यासाठी कावळे महत्त्वाचे, आम्ही इथे मच्छी टाकू का? आम्हाला पण जीव दया दाखवायची आहे, आम्ही कावळ्यांना पाळणार, आम्ही कावळे खाणे खोलू का असे?
यांच्याबरोबर इनका बोलना यही है, आज अगर कबूतर को फीडिंग के लिए बंदी डाल रहे हैं तो कल किसी और पक्षी पर डालेंगे, कबूतर पर डाल देंगे, गाय को नहीं, कुत्ते को नहीं। बघा देवाने जन्माला घातलं, ज्या देवाने जन्माला घातलं प्रत्येक पक्षाचं प्रत्येक जीवाचं आपापलं एक नेचर असतं, त्याप्रमाणे त्यांनी जगावं. कोणी सांगितलं कबूतर दाणेच खातो? कबुतराचं खरं खाणं तर किड्या मुंग्या आहेत कुठल्याही पक्षाचं. मग हे का नुसतं कबुतरासाठी जिद्द करतात? जेव्हा एखादी गोष्ट अतिरेक होतो, म्हणजे पहिल्यांदा इकडे झोपडपट्ट्या होत्या त्यावेळी एका दुसरी होती तेव्हा हटवली जात होती का? नाही का? आता अतिक्रमणाला हटवलं जातं का? कारण त्याचा अतिरेक झाला आहे, समाजाला त्याचा त्रास होतोय. त्याच पद्धतीनं जेव्हा त्यावेळी कबुतरे कमी होती हरकत नव्हतं, आता त्याचं न्यायालयीन असेल, आरोग्य खात्याकडून तसे रिपोर्ट आलेले आहेत आणि त्या माध्यमातून न्यायालयाने निर्णय घेतलेला आहे. आम्ही आमचा निर्णय तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करत नाही.